तर हॅलो गाईज, आपण आज बनवणार आहोत तुमच्या आवडीचा गाजराचा हलवा. अगोदर आपण गाजर खिसून घेऊया चांगलं बारीक बारीक. आणि खिसणं झाल्यानंतर आपण घेऊया एक कढई आणि कढईमध्ये तूप चांगलं टाकून घेऊ, थोडं 1 चम्मच, आणि त्याला मस्त हलवून घेऊ. त्याला एक याच्यामध्ये चमचा पडला माझ्याकडनं. आणि थोडंसं तूप गरम होऊ द्या. आणि मस्त गरम झाल्यानंतर चांगलं त्याला असं गरम झाल्यानंतर आहे ना, आपण काय करणार आहे माहिती आहे का? आणि आता तूप गरम झालं आहे आपलं अशा प्रकारे मस्त. आणि नंतर आपण त्याच्यामध्ये तुपामध्ये थोडं आपण गाजर सगळं टाकून घेऊया मस्त असं. आणि टाकून घेतल्यानंतर असं सगळं टाकून घ्यायचं, म्हणजे काहीच ठेवायचं नाही प्लेटमध्ये. आणि नंतर मग चांगलं स्वच्छ करायचं प्लेट असं गाजराचं. आणि नंतर मस्त त्याला आपण असं परतून घेणार आहोत. आणि स्वच्छ असं मिक्स करून घेणार आहोत त्याला सगळं असं परतून, म्हणजे असं मस्त मिक्स व्हायला हवं ते आपल्या तुपामध्ये. आणि नंतर आपण टाकणार आहोत त्यात काजू बदाम आणि हे, आणि त्याला थोडं बारीक करून घेणार आहोत. तोपर्यंत आपलं इकडं गाजरचा हलवा मस्त असा गरम झालेला आहे. आणि त्यामध्ये थोडं दूध टाकणार आहोत आपण, थोडंच टाकायचं दूध. आणि नंतर आपण त्याला मस्त मिक्स करून घेऊ. गाजरानं आणि दुधाचा मस्त त्याचा खमंग वास येतो त्यानंतरनं. आणि थोडं हलवून घ्या त्याला, मस्त मिक्स करून घ्या दुधामध्ये. असं एकदम एकजीव झालं पाहिजे अशा प्रकारे. आणि एकजीव झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडे काजू आणि बदामचं पेस्ट आणि साखर टाकणार आहोत. आणि साखर टाकून घेतल्यानंतर आपण त्याला मस्त असं मिक्स करून घेणार आहोत साखरेला. त्यामध्ये चांगली साखर म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जशी साखर टाकायची तेवढी तुम्ही टाकू शकता. आणि नंतर आपण त्याला असं मस्त मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर आपण त्यावरती थोड्या वेळासाठी आपण त्यावरती एक झाकण ठेवून देऊया. आणि नंतर झाकण ठेवून दिल्यानंतर ते बघा मस्त ते असं तयार झालं आहे आपला हलवा. आणि त्यानंतर थोडं हलवून घेऊया त्याला, कारण त्याच्यामध्ये वाफ जाऊपर्यंत थोडं हलवून घ्यावं लागतं त्याला, नाहीतर मग ते असं कच्चं होतं. आणि नंतर आपण त्याला प्लेटमध्ये असं काढून घेऊया आणि सर्व करून घेऊया असं त्याच्यावरती. आणि सर्व केल्यानंतर मग तुम्ही चेक करून पहा कसं झाला तर.